नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे स्टार हेल्थ इन्शुरन्सची कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल. ही पॉलिसी थोडी युनिक आहे कारण की या पॉलिसीमध्ये मॅक्सिमम इन्क्लुजन्स आहेत आणि एक्सक्लुजन हा पार्ट थोडासा कमी आहे. याचं वेटिंग पिरियड पण काही सर्टन कंडिशन्समध्ये थोडा कमी आहे. याच्यामध्ये जे कन्झ्युमेबल्स आणि या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात त्याचंही थोडंसं पर्सेंटेज कमी आहे. वेगवेगळ्या अँगलनी ही पॉलिसी बेस्ट ठरते कारण की याच्यामध्ये प्रीमियम थोडासा जरी जास्त आपण नॉर्मल पॉलिसीपेक्षा देत असलो तर याचे जे बाकीचे बेनिफिट्स मिळत आहेत हे प्रचंड प्रमाणात छान आहेत. आणि हीच पॉलिसी आज डिस्कस करण्याचं एवढंच रिझन आहे की माझे जे कोणी ॲडवायझर्स आहेत आणि त्यांचे तुम्ही होणारे किंवा असलेले क्लायंट आहात त्यांना ही इन्फॉर्मेशन प्रॉपर पोचणं गरजेचं आहे. तर तुमच्या ज्या कोणी ॲडवायझरनी किंवा तुमच्या कन्सल्टंटनी ही इन्फॉर्मेशन पाठवली, तुम्ही ऑलरेडी त्यांच्याकडे मेडिक्लेम केलेला असेल तो उत्तमच आहे. अदरवाईज तुम्ही नसेल केला तर नक्की करा कारण की मेडिक्लेम आज सगळ्यांचीच गरज आहे. आधी मेडिक्लेम ही पॉलिसी फक्त एका अँगलने बघितली जायची की 80D खाली टॅक्सेशनचा बेनिफिट मिळतो आहे आणि त्याचबरोबरीने थोडंफार प्रोटेक्शन असलं पाहिजे की 2-3 लाखाची पॉलिसी जरी असली आणि घरातल्या एखाद्या सदस्याला ॲडमिट करायची वेळ आली तर कुठेतरी प्रोटेक्शन राहावं. पण कोरोनाच्या मुळे आपल्याला एक असंही दिसलं की एकाच वेळेस एकाच फॅमिलीतले 5 मेंबर असतील तर 5 जण ॲडमिटेड आणि त्या केसमध्ये मेडिक्लेममधनं आपल्याला जे कॉम्पन्सेशन लागणार होतं 2-3 लाखामध्ये ते काहीच होणार नव्हतं. तर या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला लक्षात येतं की मेडिक्लेम हा तुमचा ॲडिक्वेट असला पाहिजे. ॲडिक्वेटचा अर्थ असा असतो की ज्या पर्टिक्युलर अमाऊंटमुळे जर का तुम्हाला त्रास होणार असेल, तुमचे फायनान्सेस जर का कोलॅप्स होणार असतील, एवढ्या अमाऊंटचा तरी तुमचा पर्सनल मेडिक्लेम असला पाहिजे. याच्यात पर्सनल मेडिक्लेम हा पण शब्द वापरायचा एक स्पेसिफिक रिझन आहे कारण की बऱ्याच कंपन्या त्यांच्या एम्प्लॉईजना मेडिक्लेम देतात. पण अनफॉर्च्युनेटली जर का त्या कंपनीला प्रेशर आलं, फायनान्शियल त्यांचे काही क्रंचेस असतील तर त्या मुमेंटला ते मेडिक्लेम कुठल्याही पद्धतीने स्टॉप करू शकतात. त्यांना कुठेही बांधील नाही आहे की तुमची कन्सेंट घेणं. त्याचप्रमाणे तुम्ही एकाच कंपनीमध्ये राहून आयुष्य काढणार असं मलाही वाटत नाही कारण की ज्यांचं गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचं ठीक आहे, ते लाईफ टाईम त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये राहतात गव्हर्नमेंटची असल्यामुळे. पण जे प्रायव्हेट जॉबमध्ये त्यांना आज दुसरीकडे चांगलं पॅकेज मिळालं तर तुम्ही फक्त मेडिक्लेम इथे आहे आणि तिथे नाही म्हणून तुम्ही ते पॅकेज नाकारत नाही. मग अशा ज्या सिच्युएशन्स असतात त्या मुवमेंटला जर का तुम्हाला हेल्थ कंडिशन्स काही तुमच्या खराब असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला मेडिक्लेम कधी मिळणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. सो मेडिक्लेम कधी काढावा तर ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस काढावा. म्हणजे आज माझ्या मनात आलं आहे तर आत्ताच्या आत्ता माझा जो कोणी ॲडवायझर आहे त्याच्याशी मी बोलून लगेच मेडिक्लेमचं प्रोसेस करणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे की आज मी फिजिकली फिट आहे, आज मी सगळे विचार करू शकतो, आज मी एकदम धडधाकट आहे, मला काही त्रास नाही. तर या भ्रमात मी असतो की उद्याही मला अशाच सिच्युएशन्समधनं मी आरामात जात असेल. पण असं होत नाही कारण की प्रत्येकाला माहितीच नसतं की उद्या त्याच्याबरोबर काय घडणार आहे. मला चुकीचा अर्थ काढू नका, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंच असंही नाही. पण माझी तब्येत जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत मी मेडिक्लेम काढणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये एक्सक्लुजन हा जो पार्ट असतो मेडिक्लेममध्ये तो खूप टेरिफिक असतो आणि तो समजून घेणं गरजेचं आहे काढण्याच्या अगोदर. स्टारची जी पॉलिसी मी आत्ता तुमच्याशी 2 मिनटं शेअर करणार आहे ती आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, ज्याला एक वेगळं नाव पण आहे VIP मेडिक्लेम पॉलिसी. नावाप्रमाणेच ही पॉलिसी खूप VIP आहे. याच्यामध्ये एक्सक्लुजन्स हा फॅक्टर बऱ्यापैकी कमी आहे. काही एक्सक्लुजन्स आहेत ते आपण ॲडिशनल पैसे देऊन बायबॅक पण करू शकतो अशी याच्यात प्रोव्हिजन आहे. याच्यात 3-3 वर्षाचे प्रीमियम्स आपण ॲडव्हान्समध्ये पे करू शकतो जेणेकरून यावर्षी माझं 55 आहे, जे 56ला माझा प्रीमियम चेंज होणार आहे तर 56 आणि 57चा प्रीमियम तरी माझा आत्ताचा जो आहे तेवढाच राहील. अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामुळे याला VIP मेडिक्लेम नाव दिलं जातं, म्हटलं जातं. ॲक्च्युली त्याचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. आता मेडिक्लेम का असावा याच्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे कारण की हे प्रत्येकाला माहिती आहे आणि आत्ता प्रत्येक लहान लहान मुलांना माहिती आहे की मेडिक्लेमची गरज काय आणि प्रत्येक घरामध्ये तो विषय डिस्कस केलाच जातो. या पॉलिसीचे बेसिक फीचर्स मी अगदी 2 मिनटात कव्हर करतो की ज्याच्यात मिनिमम तुमचं एज 18 असलं पाहिजे, मॅक्सिमम एज ऑफ एंट्री इज 65. याचं रिन्युअल जो असतं प्रीमियम एकदा आपण चालू केला वयाच्या 50शीला मी चालू केलं तर माझ्या 70, 80, 90, 100 जेवढे वर्ष मी आहे तोपर्यंत हे ऑफिशियली मी रिन्युअल कंटिन्यू करू शकतो. कुठल्याही पद्धतीने कंपनी त्याच्याबद्दल अडवत नाही. त्याच्यानंतर लहान मुलांचं जर का आपण त्याच्यात इन्क्लुजन करायचं असेल तर पॉलिसीमध्ये त्याला मिनिमम 91 डेज कंप्लीट झालेले असले पाहिजेत. याला मिड टर्म इन्क्लुजन पण पॉसिबल आहे. म्हणजे माझं पॉलिसी आहे आणि माझं लग्न झालं त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर माझ्या पॉलिसीनंतर माझं लग्न झालेलं असेल तर बाकीच्या 9 महिन्यांसाठी मी माझ्या मिसेसला पण याच्यात कव्हर करून घेऊ शकतो. तसंच मुलगा झाल्यानंतर 91 दिवसानंतर मी माझ्या आहे त्या पॉलिसीमध्ये कव्हर करू शकतो. तुम्हाला रिन्युअल डेट येण्यापर्यंतची वाट बघायची गरज नाही पडत. VIP मेडिक्लेम पॉलिसी असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं याच्यात फॅक्टर आहे की याच्यामध्ये रूम रेंटला कुठेही कॅपिंग नाही.
तुमची स्टँडर्ड AC रूम जी काय तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जिथे ॲडमिट होता ती जी कुठली असेल ती तुम्हाला अलाउड आहे. त्याच्यामध्ये ICUमध्ये पण तुमचे जे काय ॲक्च्युअल चार्जेस असतील ते याच्यामध्ये अलाउड आहेत. या पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅपिंग नसल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ॲडिशनल खर्च येत नाही. फॉर एक्झाम्पल 3 लाखाची एखाद्याची पॉलिसी आहे, साधी पॉलिसी आहे, आणि त्याला 3,000 रुपयाचं रूम रेंटचं कॅपिंग आहे. आता आपल्याला असं वाटतं की आपण 6,000ची रूम बुक केल्यानंतर आपल्याला फक्त डिफरन्स 3,000चाच द्यायला लागतो. तर असं होत नाही. आपल्याला प्रपोर्शनेटली जेवढा काय क्लेम आला आहे त्याच्या ऑलमोस्ट 50% क्लेम मिळतो. त्याच्यामध्ये काही आपले मेडिसिन्स किंवा या गोष्टींचा पूर्ण मिळतो, पण ज्या नर्सिंग सर्व्हिसेस आहेत, डॉक्टर फीज आहेत किंवा अशा काही ज्या गोष्टी असतात त्याचा प्रपोर्शनेटली क्लेम डिडक्ट केला जातो. फक्त ते 3,000 रुपये एक्स्ट्राचे आपण जे जास्तीचे घेतलेले आहे रूम रेंटचे तेवढेच डिडक्ट होत नाहीत. सो खूप महत्त्वाचं असतं की तुमचं रूम रेंटला कॅपिंग नसणं. तर या पॉलिसीमध्ये आपल्या रूम रेंटला कॅपिंग नाही आहे. सांगितल्याप्रमाणे 3 वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये आपण पॉलिसी भरल्यानंतर आपल्या प्रीमियमवरती पण जो डिस्काउंट मिळतो तो तर आहेच, प्लस एजमुळे आपला जो प्रीमियम चेंज होणं असतो त्यालाही काही आपल्याला फरक पडत नाही 3 वर्षासाठी ॲटलिस्ट. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅटर्निटी कवर आहे, न्यूबॉर्न बेबीसाठी कवर आहे, त्याच पद्धतीने वॅक्सिनेशनसाठी एक सर्टन अमाऊंट ठेवलेली आहे. या सगळ्या गोष्टी सांगायचा उद्देश असा की प्रत्येक मेडिक्लेम पॉलिसीमध्ये हे असतंच असं नाही. या पॉलिसीमध्ये जे काय आहे ते सगळं आहे. सगळ्यात त्याच्या पुढची गोष्ट आपण जर का बघायला गेलं तर याच्यामध्ये आपण जी पॉलिसी काढतो त्याला नो क्लेम बोनस, म्हणजे 10 लाखाची पॉलिसी असेल तर त्याला ॲडिशनल 10 लाखाचा नो क्लेम बोनस आपल्या पुढच्या वर्षी मिळतो. जर का मी या वर्षात क्लेम नाही करत तर पुढच्या वर्षी माझं पॉलिसीची व्हॅल्यू 10च्या ऐवजी डायरेक्टली 20 लाखाची झालेली असेल, म्हणजे 20 लाखापर्यंतचे मी क्लेम्स याच्यातनं करू शकतो. याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिस्टॉरेशन नावाचा एक प्रकार असतो. जर का मी 10 लाखाची पॉलिसी घेतली आणि यावर्षी मी 10 लाख कम्प्लिटली वापरले तर माझ्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सना काहीच कव्हर राहणार नाही. तर याच्यात तसं होत नाही. ज्या कधी वेळेस माझे 10 लाख संपतात त्या मुमेंटला माझ्या ॲडिशनल 10 लाख रुपये मला टॉपअप केले जातात आणि ते 10 लाख मी माझ्यासाठी पण वापरू शकतो आणि माझ्या बाकी फॅमिली मेंबर्ससाठी पण वापरू शकतो. सो या वर्षीच जर का माझा मोठा क्लेम येतो तर मला 20 लाखापर्यंतचं प्रोटेक्शन आहे. पुढच्या वर्षी माझं जर का दुर्दैवाने मोठा क्लेम येतो तर 20 लाख प्लस 10 लाख नो क्लेम बोनसचं मला असं टोटल 30 लाखाचं प्रोटेक्शन आहे. सो कॉस्टिंग जर का आपण बघायला गेलो तर आपण प्रीमियम तर 10 लाखाचाच पे करतो, पण आपल्याला कवर यावर्षी 20 लाखाचं, पुढच्या वर्षी 30 लाखाचं चालू असतं. ही खूप मोठी बाब आहे. बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये तुमचं इन्शुरन्स कवर 5%, 10% अशा पद्धतीने वाढत जाते. इथे डायरेक्टली 100% तुमचं कवर वाढतं आहे. त्याच पद्धतीने ह्या पॉलिसीमध्ये जसं आपण ॲडमिशन घेतो कुठल्याही आजारासाठी त्याच्या आधी आपण काही टेस्टिंग केलेले असतात. ब्लड टेस्ट करा, ECG कसा, 2D इको केलेला असेल, CT स्कॅन केलेला असेल, हे सगळे जे खर्च असतात ते आपल्याला नॉर्मल पॉलिसीमध्ये मिळतातच असं काही नाही. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण ॲडमिट होतो त्याच्या अगोदर 60 डेज आपण जे काय टेस्टिंग केलेलं आहे ते सगळेच्या सगळे खर्च आपल्याला त्याच्यात मिळतात. त्याच पद्धतीने डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे पुढचे 90 दिवस असतात त्याचे जे काय खर्च असतात ते सगळेच्या सगळे आपल्याला मिळतात. याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स जे आपल्याला घरापासून हॉस्पिटलला, एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमधून घरी यायला, हे जे काय ॲम्ब्युलन्सचे आपले जे खर्च होतात हे ॲक्च्युअल आपल्याला परत मिळतात. त्याच पद्धतीने याच्यात एक स्पेशल ॲम्ब्युलन्सची पण फॅसिलिटी त्याला म्हणतात आपण एअर ॲम्ब्युलन्स. फॉर एक्झाम्पल मी अशा एखाद्या तरी इंटेरियर ठिकाणी पोचलेलो आहे आणि तिथे मला, जसं मी हिमालयात कुठेतरी गेलेलो आहे आणि तिथे मला मेडिकल इमर्जन्सी काही वाटते आणि त्या मोमेंटला मला रोड ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे किंवा माझी क्रिटिकल कंडिशन होत चालली आहे, तर त्या केसमध्ये मी मेडिकल इमर्जन्सीसाठी एअर ॲम्ब्युलन्स कॉल करू शकतो, ज्याच्यासाठी मला 2.5 लाखापर्यंतचं कव्हरेज मिळतं. 2.5 लाखापर्यंतचं मला रिइम्बर्समेंट मिळतो. सो एअर ॲम्ब्युलन्स हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे नॉर्मल पॉलिसीमध्ये आपल्याला मिळत नाही. डे केअर प्रोसिजर्स आधी लिमिटेड होत्या, 405, 475 एवढ्याच काहीतरी डे केअर प्रोसिजर्स इन्व्हॉल्ड होत्या. आता त्याचं एक उदाहरण छोटंसं द्यायचं म्हटलं तर आता डे केअर प्रोसिजर तर सगळ्या कव्हर होतात. म्हणजे डे 1 आपल्या डे केअर प्रोसिजर्स सगळ्या कव्हर होतात. म्हणजे त्याला वेटिंग पिरियड आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, तो मी त्याच्यावरती बोलणारच आहे. पण डे केअर प्रोसिजर्स जेवढ्या आहेत त्या सगळ्या याच्यात कव्हर होतात. फॉर एक्झाम्पल कॅटरॅक्ट, फॉर एक्झाम्पल फ्रॅक्चर, कधीतरी किडनी स्टोनचा त्रास असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात कव्हर होतात. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला पुढे जे काय कन्झ्युमेबल्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत, जे नॉर्मल डिडक्शन्स सगळ्या पॉलिसीमध्ये असतात ते याच्यातही असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही असं नाही की इतर ठिकाणी कन्झ्युमेबल्स देत नाहीत आणि आपल्या इथे देत आहेत, तर ते जे बेसिक डिडक्शन असतं तेवढंच काय ते आपल्याला याच्यामध्ये आपल्याला द्यायला लागतं. याच्यात एक ॲडिशनल फॅसिलिटी अशी पण आहे की ऑर्गन डोनरचे जे काय खर्च असतात, एखाद्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं आहे, मग आपल्याला कोणाकडनं तरी घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहेत आणि समोर जो देणार आहे त्याच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी नाही आहे,
त्याचा खर्च आपल्यालाच करायला लागणार आहे. तर तोही खर्च आपल्याला या पॉलिसीमध्ये मिळतो. त्याची हेल्थ कंडिशन काय याच्याशी काही घेणं देणं नसतं. सांगितल्याप्रमाणे ICUला पण तुम्हाला काही कॅपिंग नसतं. सगळंच्या सगळं तुम्हाला मिळतं. बेरिएट्रिक सर्जरी नावाचा एक प्रकार असतो. तुमची चरबी थोडी कमी करण्यासाठी, वेट कमी करण्यासाठी ती सर्जरी केली जाते. जर का तुम्ही ही पॉलिसी घेताय आणि 4-5 वर्षांनी जर का ते डेव्हलप होतं आहे, जास्ती वेट होतं आहे, तुम्हाला त्या रिलेटेड बॅरिएट्रिक सर्जरी करायला लागते, तर तेही तुम्हाला याच्यात कव्हर मिळतं. आता कॉम्प्रिहेन्सिव्ह याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे काय क्लेम करा ते 100% मिळणार. मी हे सगळं तुम्हाला एवढंच ग्लॉरिफाय पिक्चर करून दाखवायचं मला रिझन नाही वाटत आहे. जे काय आहे ॲक्च्युअल ते सगळं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे सगळं समजून घेऊनच तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी केली पाहिजे. अदरवाईज काय होतं की आत्ता तुम्ही घाईघाईत एखादी पॉलिसी करून जाल, पण नंतर तुम्हाला कळते की अरे हे मिळणार नाही, अरे ते मिळणार नाही, मग त्याला काय अर्थ नाही. त्याच्यापेक्षा आत्ताच समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आता जो एक्सक्लुजनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती मी लगेच येतो. व्हिडिओ मी थोडासा छोटा करायचा प्रयत्न करतो कारण की आपल्याला वेळ पण कमी आहे आणि बघायला पण तो सोपा जातो. सगळ्यात महत्त्वाचं एक्सक्लुजनचा की पहिल्या दिवसापासून तुम्हाला ॲक्सिडेंटल कवरचा कुठलाही क्लेम आला तर तो मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त पहिले 15 दिवस कुठलाही क्लेम मिळत नाही. 15 दिवसांनी तुमचा कोरोना रिलेटेड क्लेम असेल तर तो तुम्हाला मिळायला चालू होतो. पहिले 30 दिवस कोरोना आणि ॲक्सिडेंटशिवाय कुठलाही क्लेम मिळत नाही. 30 दिवसानंतर तुम्हाला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेंग्यू मलेरिया टाईप आहे किंवा प्लेटलेट्स काउंट्स कमी झाले, BP अचानक शूटअप झालं आणि मला त्याच्यासाठी ॲडमिट करायला लागलं, शुगर लेवल माझी डाऊन झालेली आहे, मला शुगर नाही आणि शुगर लेवल डाऊन झाली आहे, तर त्या केसमध्ये पहिल्या महिन्यापासून अशा पद्धतीचं कवर मला चालू होतं. 1 महिन्याचं जे आहे वेटिंग पिरियड, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 70% जे काही ॲडमिशन्स होतात हॉस्पिटलमध्ये इट इज बिकॉज ऑफ फक्त आणि फक्त व्हायरल इन्फेक्शन्समुळे. आणि त्याच्या पलीकडे जे असतात ते सगळं ऑपरेशन्स आणि जे काही सर्जरीज असतात त्याच्यासाठी ते ॲडमिशन्स होत असतात. आता 2 वर्षासाठी काही वेटिंग्स आहेत, तर 2 वर्षासाठी मॅक्सिमम जे सर्जरीज असतात त्या आपल्याला 2 वर्षापर्यंत मिळत नाहीत. आता त्याच्यातही एक छोटी गंमत अशी आहे की मी फिजिकली फिट आहे आणि माझ्या मायनर सर्जरीज असतात ते ठीक आहे तुम्ही 2 वर्षांनी द्याल, पण मला ऑल ऑफ अ सडन हार्ट अटॅक आला, मला जर का कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्या रिलेटेड माझी ट्रीटमेंटची कॉस्ट खूप हेवी जाणार आहे आणि मला त्याच्यासाठी काहीच प्रोटेक्शन नाही 2 वर्षापर्यंत. म्हणजे हे थोडं मला खूप त्रासदायक वाटतं आहे. तर तसं नाही आहे. 1 महिना तुमचा कंप्लीट झाल्यानंतर ज्या लाईफ थ्रेटनिंग सर्जरीज असतात, जसं कॅन्सर आहे, जसं ब्रेन स्ट्रोक होता, आता ब्रेन ट्यूमर आहे त्याच्या रिलेटेड जर का सर्जरी करायची वेळ आली, त्याच्यानंतर तुम्ही हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला, हार्ट अटॅक म्हणता येईल त्याला पण, तर त्या रिलेटेड प्रॉब्लेम झाला, तुम्हाला हार्ट सर्जरी करायची वेळ आली, त्याच्यानंतर ॲपेंडिक्स माझा आहे, ॲपेंडिक्स ब्लास्ट होऊ शकतो कुठल्या मोमेंटला आणि त्याच्यानंतर लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं आपली परिस्थिती. सो ॲपेंडिक्स त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. सो काही ज्या लाईफ थ्रेटनिंग सर्जरीज असतात त्या 1 महिन्यानंतर आपल्या त्याचं कव्हर चालू होतं. ऑफकोर्स सब्जेक्टिव्ह तुम्हाला त्याच्या रिलेटेड आधी कुठला त्रास नसला पाहिजे. ओके. सो 30 दिवसाचं वेटिंगचं कळलं, 15 दिवसाचं वेटिंगचं कळलं, 2 वर्षापर्यंतचं नॉर्मल कुठल्याही सर्जरीज मिळत नाही त्याच्याबद्दल कळलं. एक शेवटचं वेटिंग पिरियड आहे याच्यामध्ये आहे की 3 इयर्सचा वेटिंग पिरियड. फॉर एक्झाम्पल मी पॉलिसी घेताना मला BP आणि शुगर आहे आणि मला BP आणि शुगरमुळे जर का 2 वर्षांनी त्रास झाला तरीसुद्धा मला त्याचा क्लेम मिळत नाही, कारण की 3 वर्षापर्यंत तुम्हाला जे प्री एक्झिस्टिंग डिसीज आहेत त्याच्यासाठी कव्हर होत नाही. आता VIP मेडिक्लेम म्हटल्यानंतर तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा असं बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं आणि त्याच्यासाठी स्टार हेल्थ इन्शुरन्सने एक स्पेशल फॅसिलिटी चालू केली की तुम्हाला 3 वर्ष वाट बघायची गरज नाही आहे. तुम्हाला जर का आज BP आहे, तुम्हाला ऑलरेडी शुगरचा त्रास आहे आणि तुम्हाला तीच भीती वाटते की मला वर्षभरांनी पण त्रास होऊ शकतो तर काय, मग त्याच्यासाठी मला 3 वर्षात ह्या पैसे मी जे काय पे करतो हे फुकट गेलेत, मला त्याचा उपयोग काहीच वाटत नाही, कारण की ज्या गोष्टींची मला भीती वाटते ते तर तुम्ही 3 वर्ष देणारच नाही आहात. तर स्पेसिफिकली या पॉलिसीमध्ये तुम्ही PED बायबॅक करू शकता, प्री एक्झिस्टिंग डिसीज बायबॅक करू शकता 1 वर्षापर्यंत. फॉर एक्झाम्पल 3 वर्षाची पॉलिसी आणि तुम्ही एक सर्टन अमाऊंटचा एक्स्ट्रा प्रीमियम पे करायला लागतो पहिल्या वर्षासाठीच. सेकंड इयरपासून तो नॉर्मल प्रीमियम असतो, पण 1 वर्षानंतर आपले जे काय आजार 3 वर्षानंतर कव्हर होणं असतात ते 1 वर्षानंतर कव्हर मिळतात. सो BP शुगर ज्या रिलेटेड मला जर का त्रास झाला तर 1 वर्षानंतर तो कव्हर आहेच. सो PED बायबॅक हे एक सुंदर आपल्याकडे त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे आणि ती ज्यांना ऑलरेडी त्रास आहे त्यांनी ही नक्की घ्यावी. त्याबद्दल म्हणजे कसं आहे की आपण ज्यावेळेस रिस्क घेतो त्यावेळेस 100% घ्यायची असते, पण ज्यावेळेस आपण सेफ या अँगलने एखादी इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण एखादी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी करतो, टर्म इन्शुरन्स करतो, त्या मोमेंटला मॅक्सिमम आम्हाला सेफ कसं करता येईल त्या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये स्वतःला आणि माझ्या फॅमिलीला ते करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे PED बायबॅक करणं हा ॲडवायजेबल आहे की तुम्ही डेफिनेटली करा. जर का तुम्हाला त्या रिलेटेड खूप काही त्रास वाटत नसेल
तर ठीक आहे 3 वर्षापर्यंत तुम्ही पुल ऑन करू शकता. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी एखादं कंपनीकडनं कवर आहे तर ठीक आहे 3 वर्षानंतर तो तुम्हाला असंही पी डीचा जो काय बेनिफिट आहे 3 वर्षांनी मिळायला चालू होतोच. आता याच्यामध्ये एक स्पेशल अशी काहीतरी गोष्ट आहे की जी बऱ्याच लोकांना सांगता येत नसेल, माहिती नसेल किंवा अजूनही काही असेल. पण ही गोष्ट जेवढे काही तुमचे ॲडवायझर्स आहेत माझ्या थ्रू जे तुमच्याकडे पोचलेले आहेत त्यांना ह्या गोष्टी अगदी पाठ आहेत की बाबा या गोष्टी तर सांगितल्याच पाहिजेत. त्याच्यातलं पहिले मी एक्सक्लुजनबद्दल बोललो. आणि ही पॉलिसी कॉस्ट इफेक्टिव्ह कशी आहे याच्यासाठी एक खूप छान वर्किंग आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 34 इयर्स तुमचं आहे आणि तुमची फॅमिली आहे 2+1 म्हणजे 2 ॲडल्ट्स आणि 1 चाइल्ड. तर याच्यासाठी जर का तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेतली तर तुम्हाला साधारण 22 ते 22,500चा प्रीमियम येतो. आता 22,000-22,500 प्रीमियम हा म्हणायला गेलं तर खूप नॉर्मल आहे. ॲक्च्युली आपण आपल्या फॅमिलीला 10 लाखाला बेसिक प्रोटेक्ट करतो. त्यानंतर रिस्टोरेशनचा 10 लाखाचा म्हणजे ॲडिशनल बेनिफिट मिळतो म्हणजे 20 लाख झाले आणि 1 वर्ष झाल्यानंतर ते 30 लाख होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रीमियम 22,000च पे करायचं आहे. सो ही अमाऊंट तशी छोटी आहे पण थोडीशी आपली सायकॉलॉजी अशी पण असते की यार मी एवढे पैसे भरतो मला काहीच मिळणार नाही. थोडीशी तुमची नाही आणि माझी काय सगळ्यांची सायकॉलॉजी तीच असते की मी काहीतरी पे करतो ना तर त्याच्या अगेन्स्ट मला काहीतरी मिळालं पाहिजे. तर ह्या पॉलिसीमध्ये तुम्ही ते समजून घ्या की अगदी आपण 22,000चा प्रीमियम पे केला आणि त्याच्यामध्ये आपण टॅक्सेशनमध्ये 30% ब्रॅकेटमध्ये येतो आहे. तर जो तुम्हाला ATD खाली बेनिफिट मिळणार तो ATD खालीच मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही LIC पॉलिसी काढली काय, PPF काढले काय, म्युच्युअल फंड्स केले काय, त्याच्यामध्ये तुम्हाला ATCचाच बेनिफिट मिळणार आहे. पण ATDचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं गरजेचं आहे. सो या जो असाही तुमचा टॅक्स जाणार होता 30%ने तो तुमचा इथे वाचतो. सो तुम्हाला 22,000वरती 6,500चा टॅक्स बेनिफिट मिळतो. त्याच पद्धतीने तुम्हाला दर वर्षाला आता कसं असतं 30-35 एज क्रॉस झाल्यानंतर तुम्ही हेल्थ चेकअप केलं पाहिजे आणि ॲट युअर ओन कॉस्ट तुम्ही ते हेल्थ चेकअप करत असता. म्हणजे हे लॉजिकली केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही करत नसाल तर डेफिनेटली तुम्ही तो विचार तर नक्कीच करा की दर वर्षाला एक हेल्थ चेकअप करायचं. तर या पॉलिसीमध्ये जर का तुम्ही क्लेम करत नाही कुठलाच तर तुमचे पैसे वाया जात नाहीत. नेक्स्ट इयरला तुम्हाला त्याचे 3,000 रुपये तुमच्या हेल्थ चेकअपसाठी मिळतात. जे तुम्ही हेल्थ चेकअप नेटवर्क हॉस्पिटलमध्ये केलं पाहिजे त्याचं बिल स्टार हेल्थ इन्शुरन्सला द्यायचं आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्याचे 3,000 रुपये मिळून जातात. त्याचप्रमाणे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यात डेंटल सर्जरी, डेंटल ट्रीटमेंट या सगळ्या इन्व्हॉल्ड नसतात. म्हणजे मला डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हणून मी पॉलिसी काढली आणि 2 वर्षांनी मला त्याचं क्लेम आहे असं नाही आहे. पण याच्यामध्ये एक ती फॅसिलिटी ठेवली आहे की दर 3 वर्षातनं एकदा तुम्ही डेंटल ट्रीटमेंट घेऊ शकता. तुम्ही तुमचा चष्मा बदलू शकता. तुम्हाला दात सगळे छान आहेत, तुम्ही तुमचा चष्मा बदलू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे जे कोणी त्या पॉलिसीमध्ये कवर्ड आहेत त्यांचे चष्मे बदलू शकता आणि ज्याच्यासाठी तुम्हाला कंपनीकडनं 10,000पर्यंतचा अमाऊंट अवेलेबल आहे. थोडक्यात ते 10,000 रुपये 3 वर्षातनं एकदा मिळतात म्हणजे वर्षाचे 3,300 तुमचे वाचलेत आणि जे तुम्हाला आज नाही तर उद्या तुम्ही क्लेम केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यात एक स्पेशल कवर असं पण आहे की बऱ्याच वेळेस काय असतं की ॲडमिशन हे वेगवेगळ्या कारणाने होतं. तसं ॲक्सिडेंटल झाल्यामुळे पण आपलं कधीतरी ॲडमिशन होतं आणि अनफॉर्च्युनेटली कधीकधी ॲक्सिडेंटल डेथ पण होते ॲडमिट व्हायच्या अगोदरच. तर या पॉलिसीमध्ये जेवढं अमाऊंटची तुमची पॉलिसी आहे 10 लाखाची पॉलिसी आहे तर 10 लाख तुमच्या नॉमिनीसाठी प्रोव्हिजन आहे की इन केस जर काय ॲक्सिडेंटल डेथ झाली तर तुमच्या नॉमिनीला या पॉलिसी थ्रू 10 लाख मिळतील. सो हे अशा नॉर्मल कुठल्याही पॉलिसीमध्ये असतंच असं नाही. आणि ज्याच्यासाठी तुम्ही जर का परचेस करायला गेलं ते कवर तर तुम्हाला मिनिमम 800 ते 1,000 रुपये त्याचा खर्च येतो जे तुमच्या इथे वाचलेत कारण की या प्रीमियममध्ये ते इन्क्लूड केलेले आहेत. त्याच पद्धतीने OPD तुम्ही जर का नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुम्ही कन्सल्टेशनसाठी गेला तर पर कन्सल्टेशन 300 रुपये असे 7 वेळा तुम्हाला त्याची फॅसिलिटी मिळते. म्हणजे 2,100 रुपयाचा तो तुम्हाला बेनिफिट मिळतो. जो तुम्हाला घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता, नसेल तर नाही घेऊ शकत. सो टोटल जर का मी विचार केला की टॅक्सेशनचे 6,500 रुपये, हेल्थ चेकअपचे 3,000 रुपये, स्पेक्स जे आपण 10,000 3 वर्षातून एकदा म्हणजे वर्षाचे 3-3,500 रुपये, ॲक्सिडेंट कवरचे 800 ते 1,000 रुपये, OPDचे बेनिफिट 300 × 7 वेळा जर का आपण गेलो आपल्या फॅमिलीपैकी कोणी त्या मेंबर्सपैकी कोणी तर ते 2,100 रुपये. हे सगळं जर का मी वजा केलं तर माझ्या 22,000तनं कमीत कमी 15,700 रुपये डिडक्ट होतात आणि जेमतेम 6,850 रुपये मी कंपनीला पे केलेले आहेत ज्याच्या अगेन्स्ट मला 10 लाखाचा माझ्या फॅमिलीला बेसिक रिस्टोरेशनचं 20 लाख आणि नो क्लेम बोनस पकडून 30 लाखाचं कव्हरेज मिळतं. आता 6,850 या सगळ्या कवरसाठी वर्षातनं एकदा पे करायचं असं जर का आपण विचार केला तर इट कम्स टू 500 रुपीज पर मंथ आणि इंडिव्हिज्युअल जर काय केलं तर 150 रुपीज पर मंथ. म्हणजे मी महिन्याचे 150 रुपये पे करून मी माझ्यासाठी 10 लाखाचं प्रोटेक्शन करतो आहे. खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप कॉस्ट इफिशियंट आहे. आणि फक्त कॉस्ट इफिशियंट आहे म्हणून एखादी पॉलिसी करावं असंही म्हणत नाही, पण ही स्पेशल पॉलिसी आहे
की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम प्रोटेक्शन मिळतं, मॅक्सिमम तुम्हाला डिडक्शन कमी असतं याच्यामध्ये. डिडक्शनवर तर एक छोटासा पॉईंट आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला काय असतं की 10 लाखाची पॉलिसी आहे आणि क्लेम 10 लाखाचा आला असतं 10 लाख मिळणार. तर तसं नसतं. त्याच्यामध्ये कन्झ्युमेबल नावाचा एक पार्ट असतो की जसं ॲप्रन वापरले जातात, ग्लोव्ज वापरले जातात, मास्क वापरले जातात, ह्या सगळ्या गोष्टीच्या यूज अँड थ्रोवाल्या असतात किंवा ज्या कन्झ्युमेबलच्या लिस्टमध्ये असतात. प्लॅस्टिकच्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही एकदा वापरल्या की ते तुम्हाला टाकून द्यायला लागतात. हे कन्झ्युमेबल्सचं जी कॉस्टिंग असेल ती 5 to 10% व्हेरी होते. म्हणजे जर का माझा 5 लाखाचा क्लेम आला तर तो साधारण 4.5 ते पावणे 5 लाख किंवा 4.5 ते 5 लाखापर्यंत या दरम्यान तो सेटल्ड होणार आहे. 5 लाखाचा क्लेम फार रेअरेस्ट सेटल होतो. जर का ते पॅकेज असेल की हर्नियाच्या ऑपरेशनचं पॅकेज, किडनी स्टोनच्या ऑपरेशनचे पॅकेज, तर या पॅकेजमध्ये जर का एखादं आजार येत असेल किंवा ऑपरेशन येत असेल तर तो 100% क्लेम सेटल होतो. पण अदरवाईज साधारण 90 to 95% हा तुमचा क्लेम सेटल होतो. कोरोनाचं स्पेसिफिकली मी आता तुम्हाला याच्यात सांगतो आहे की कोरोनाबद्दल कोणी एवढं फ्रँकली ओपिनियन देत नाही किंवा सांगत नाहीत. पण कोरोनाचा तुमचा क्लेम जर का आला तर तो 60 to 70% सेटल होणार आहे. 99% तुम्हाला हाच अनुभव येईल की 60 to 70%च क्लेम सेटल होते. याचं बेसिक रिझन आहे की जी कॉस्टिंग गव्हर्नमेंटने घालून दिलेली आहे ती बेसिकली फॉलो केली जात नाही आहे हॉस्पिटल्सकडनं. आणि हॉस्पिटल्सचे जे ओव्हर चार्जिंग होतं ते सगळेच्या सगळे पैसे मिळत नाहीत. सो कोरोनाच्या क्लेम्समध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागणार. काय ठिकाणी होम आयसोलेशन्सचे क्रायटेरिया असतात आणि आपण ॲडमिट होतो. तर अशा केसेसमध्ये क्लेम रिजेक्ट पण होतात. मग तो स्टार कॉम्प्रिहेन्सिव्हचा क्लेम असू द्या नाही तर अजून कुठला क्लेम असू द्या. त्याच्यामुळे कोरोनाच्या क्लेमच्या बाबतीमध्ये सेकंड किंवा थर्ड ओपिनियन तुम्ही घ्या. कधी तुम्हाला गरज पडली तर हे तिन्ही ओपिनियन घ्या. अदरवाईज तुम्हाला ॲट द एंड ऑफ द टर्म तुम्हाला असं वाटेल की आपले पैसेही गेलेत आणि आपल्या तेवढ्यात हेवी डोसेज आणि ड्रग्सची गरजही नव्हती. त्याच्यामुळे माझे बॉडी पार्ट्स पण आज नाही तर उद्या अफेक्ट होणार आहेत. सो तुम्ही कोरोना रिलेटेड एखादा क्लेम करत असाल तर तुम्ही होम आयसोलेशनसाठी एलिजिबल असाल तर प्रायोरिटी त्याला द्या. जर का तुम्हाला दिसतं आहे की काहीतरी डिटोरिएट होतं आहे, काही प्रॉब्लेम्स होत आहेत, काही वाढत आहेत, जरा जरी तुमच्या मनात शंका आली तर तुम्ही लगेच ॲडमिशनचा प्रयत्न घ्या. पण जर का कोरोना नुसता डिटेक्ट झाला आहे, माइल्ड आहे, HRCTC नॉर्मल आहे, तुमचा RT-PCR हे पण तुमचे खूप काही वाईट नाही आहे, सगळं तुम्हाला फक्त ताप आलेला आहे, त्याच्यानंतर काहीच झालं नाही, मी मेडिकलमधला नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या क्लेम्सच्या थ्रू हँडल केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला त्याची कल्पना आहे. सो कोरोनाचा क्लेम असेल तर तुम्ही डेफिनेटली सेकंड किंवा थर्ड ओपिनियन घ्या आणि मगच डिसिजन घ्या ॲडमिट व्हायचं का नाही व्हायचं. सो ही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. याच्यामध्ये अजून काही बोलण्यासारखं आहे. बॅरिएट्रिक सर्जरी तर मग अशी मी बोललो, एअर ॲम्ब्युलन्सचं बोललो तुम्हाला. हॉस्पिटल कॅश बेनिफिट नावाचा एक याच्यात छोटासा प्रकार आहे की जर का तुम्ही 10 दिवस ॲडमिट आहात तर त्याच्यातले 6 दिवसांचा जो खर्च आहे त्याच्यात एक सर्टन डेली अलाउन्स मिळतो. तो प्रत्येकाच्या समेशोडनुसार तो व्हेरी होतो. तर तो एक तुम्ही त्याच्यामध्ये कव्हरअप करू शकता की त्याचा एक ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला मिळतो. सो ही पॉलिसी सर्वोत्तम पॉलिसी आहे. तुम्हाला ज्या कोणी माणसांनी हा व्हिडिओ पाठवला असेल तो तुम्ही डेफिनेटली त्याला कन्सल्ट करा. ही इज व्हेरी जेम. कारण की मी त्याला प्रत्येकाला माझ्या जेवढे काय माझे ॲडवायझर्स आहेत त्यांना मी रिकमेंड करतो की हे प्रत्येकापर्यंत ही पॉलिसी पोचणं गरजेचं आहे. कारण की अशी युनिक पॉलिसी परत मिळेल याची नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही. एक्सक्लुजनची लिस्ट वाढायला नको, इन्क्लुजनची लिस्ट वाढायला पाहिजे. हे पण मिळेल ते पण मिळेल अशा पद्धतीच्या हे पॉलिसीज तयार झाल्या पाहिजे. तुमची काय सजेशन्स असतील की हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करता, तुम्हाला काय मिळालं पाहिजे ते तुम्ही तुमच्या ॲडवायझरला सांगू शकता. त्यांच्या थ्रू मी स्टार हेल्थ इन्शुरन्सपर्यंत हे पोचवायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इतक्या वेळ अर्धा तास जे काय ऐकत होतात त्याच्यामुळे मला वाटतं की थोडासा बेनिफिट झाला असेल, थोडंसं तुम्ही समजून घेतलं असेल की काय आहे ही पॉलिसी आणि तुम्ही नक्की त्याच्यावरती विचार कराल अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच.